आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। लोकलमधील डबे बदलले जाणार, लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री घोषणा करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर एसटीच्या बंद दरवाजांचे डबे बसवले जाणार असल्याची माहिती। म्हाडाकडून 5285 घरांची लॉटरी, अर्ज करण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। 18 सप्टेंबरला ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये अनामत रकमेसह प्राप्ती अर्जांची लॉटरी काढली जाणार। मुंबईत सार्वजनिक रस्त्यांवर उभ्या केलेल्या बेवारस वाहनांविरोधात पालिकेची मोहीम। मुंबई शहर उपनगरात 4325 बेवारस वाहनं आढळली, त्यापैकी 3153 वाहन मालकांना नोटिसा। कबूतरखान्यांमध्ये दाणे टाकण्यास बंदी असताना सुद्धा घरांच्या टेरेसवर दाणे टाकणं आता सुरू। पुन्हा एकदा नागरिकांकडून नियमांना किराची टोपली। मुंबईत पीयूसी नसलेल्या 3600 वाहनांवर कारवाई, आरटीओनं केलेल्या कारवाईत 8,70,000चा दंड वसूल। 1 जानेवारी ते 12 ऑगस्ट या दरम्यान ही कारवाई करण्यात आली। पुण्यात मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी धावणार। पुण्यात अवजड वाहन बंदीचा एमआयडीसी मधील उद्योगांना फटका। एमआयडीसी मधील कंपन्यांसाठी कच्च्या पक्क्या मालाची ने आण करण्यासाठी अवजड वाहनांचा उपयोग, पण अवजड वाहनांना बंदी केल्यामुळे पुरवठा साखळीवरही परिणाम। पुण्यात दहीहंडीच्या दिवशी पीएमपी बसच्या मार्गात बदल, मध्यवर्ती भागातून सुरू असलेल्या पीएमपी बसच्या मार्गात बदल। शनिवारवाडा ते सिंहगड मार्गाच्या बस स्वारगेट इथून सुरू राहणार। सलग सुट्ट्यांमुळे विमानांचे तिकीट आता गगनात। पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी 11,000 रुपये, तर चेन्नईला जाण्यासाठी एका विमान कंपनीनं 50,000 रुपयांचा दर आकारला।